गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। कान्हा आता पटकन मोठा झाला बरं का। मध्यंतरात त्यांनी छान छान पदं ऐकली आणि म्हणलं आता मी जरा मोठा होतो, बाललीला किती बाललीला करणार। कान्हा मोठा झाला आता, घरातनं ती पावलं बाहेर पडायला लागली आणि बाहेर पडायला लागली ना की मित्र जमा व्हायला सुरुवात होते। असू दे बोल नका। मित्र जमा व्हायला सुरुवात होते आणि मित्र जमा व्हायला लागले ना की आईला काळजी वाटते बरं का, बरे असतील ना याचे मित्र। कान्हा म्हणला अगं आई काही काळजी करू नकोस, मी सगळ्या मित्रांना घरी घेऊन येईन एकदा। पालकांना सांगतोय बरं का, आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत माहिती पाहिजे आपल्याला, कुठे राहतात, काय करतात। घरी बोलवायचं सगळ्यांना, घरी काय ते करून खायला घालायचं बरं का। काहीतरी आपलं बाहेर नेलंय आणि काहीतरी दिलंय असं करायचं नाही। 5 रुपयात मिळतं म्हणून ते वेफर्सचा पुडा आणला, घरी करा काहीतरी बरं का, घरी करा। हे घरी करणं हा संस्कार कमी होत चाललाय म्हणून सांगतोय मी। आणि कान्हानं बघितलं कसे आहेत आपले सगळे मित्र, काय असे हे बारीक 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 हाडाच्या सगळ्या काड्या दिसत आहेत। कान्हा म्हणला काय रे, अरे आपल्या घरी दूध तूप लोणी असतं की नाही, हो की नाही? हो म्हणाले कान्हा, असतं रे। मग तुम्ही हे असे कसे? ते म्हणाले कान्हा अरे ते सगळं असतं ना ते मथुरेला विकायला जातं बरं का, मथुरेच्या बाजारात जातं। कान्हा म्हणला का मथुरेच्या बाजारात? ठीक आहे पण तुम्हाला नाही मिळत? नाही रे कान्हा आम्हाला नाही मिळत। असं? थांबा म्हणला मी त्याची व्यवस्था करतो। काय करायचं रे कान्हा? काय करायचं काय, एकेकाच्या घरी जायचं आणि तुम्हाला माहिती असेल ना तुमच्या घरातलं दूध तूप लोणी कुठे ठेवलंय ते खायचं। कान्हा असं न सांगता खायचं म्हणजे चोरी करायची? हो, त्याला काय फरक पडतो, त्यानं काय फरक पडतो? कान्हा अरे अरे कान्हा कान्हा आता वाजवू नको हा, नको वाजवू श्रीहरी मुरली रे। कान्हा अरे चोरी करणं पाप आहे। कान्हाने दोन्ही हात कमरेवर ठेवले बर का। आता बरं याला कळायला लागलं चोरी करणं पाप आहे वगैरे। आधी तुम्ही करत होता तेव्हा नाही का? बहुतेक हा शाळेत जाणारा असणार, म्हणले शाळेत जाणारा असणार। ती सिस्टीमच तशी आहे ना शाळेतली, दुसरे करतात तेव्हा आपण करतो तेव्हा। कान्हा म्हणला अरे मला सगळं माहिती आहे, तू काही काळजी करू नकोस, तू नको पाप पुण्याचा हिशोब ठेवूस म्हणाले, मी आहे सगळ्याचा हिशोब ठेवायला। झालं, सुरू झालं। एकेकाच्या घरी जायचं, ते फडताळ्याचं कपाट उघडायचं, त्यातनं काय दूध तूप दही लोणी साखर छान कालवायचं आणि खायचं बरं का। कान्हा काही खायचा नाही, कान्हा सगळ्यांना वाटून टाकायचा। आणि कान्हा एक असं मोठा घट घ्यायचा, त्यातलं लोणी काढायचा आणि असा खिडकी बाहेर हात करायचा बरं का। एक 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 वानरं यायची, कान्हाच्या हातावरचं लोणी चाटायची आणि निघून जायची बरं। एका गोप बालकांना विचारलं, कान्हा तू काहीच खात नाहीस, वानरांना काय देतोस हे सगळं? कान्हा म्हणतोय अरे मागच्या जन्मात त्यांनी माझी खूप सेवा केली आहे बरं का, त्यांनी माझी खूप सेवा केली।
मला या जन्मात काय कुठल्याच जन्मात त्यांचं उत्तरही होणं जमणार, पण त्याची जाण असली पाहिजे ना आपल्याला. एखाद्यानं आपल्याकरता काही केलं तर त्याची अखंड जाणीव ठेवली पाहिजे बरं का, म्हणून मी त्यांना खायला घालतो. बाकीच्यांना काय आहे कोणाला कळलं नाही बरं का. कान्हा म्हणला नाही कळलं ना हेच बरं आहे. कान्हा पक्का आहे तसा. आणि गोपी आता यायला लागल्या यशोदेकडे, सारख्या तक्रारी घेऊन यायला लागल्या. अगं यशोदे, तुझा कान्हा 4 मुलांना काय जमवतो आणि आमच्याकडे येतो. आणि माखन चोर म्हणाले, माखन चोर माझा कान्हा? माझ्या घरात काय कमी आहे? तुमच्याकडे कान्हा येईलच कशाला, येईलच कशाला? अगं यशोदे, आम्ही खरं सांगतोय ग, तुम्ही सांगताय पण याला पुरावा काय? ती असं म्हणली बरं का सगळ्यांसमोर, पण तिला आत्म वाटतंय बरं का, कान्हा खरंच असं करत नसेल ना. कान्हा कशाला चोरी करेल? आपल्याकडे काय कमी आहे का? नंदानं त्याला अपत्य झाल्याबद्दल 10 लाख गाई दान केल्या आहेत बरं का. 10 लाख आणि सवत्स देव, आणि पुन्हा नुसत्या नाही, सालंकृत. काय ऐश्वर्य बघा नंदाचं. आणि आता त्यांनी एक योजना केली बरं का. म्हणाले आता हे सगळं जे आहे ना ते कुठेतरी लपवून ठेवायला पाहिजे. कुठे लपवणार, कुठे लपवणार? खाली ठेवलं तर बालकांच्या हाताला सहज लागणार ना. म्हणून एक गोपी होती, ती जरा हुशार होती. तिला वाटलं मी कान्हाला पकडते. कान्हा म्हणला हिच्या मनात आहे का मी पकडते? मी काही असा कोणाच्या हातात येणारा वगैरे नाहीये बरं का. ज्याला असं वाटतं ना कान्हाला मी पकडते, कान्हा म्हणाला बघा आता तिचीच फजिती करतो. तिनं काय केलं ते सगळं 2-3 मडक्यांमध्ये भरलं आणि छताला उंच असं एका शिंकाळ्याला, हे जसं बांधलंय ना तसं सगळं एकावर एक मडकी रचली बरं का, बांधून ठेवली. ही सगळी मुलं आली, इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं त्यांनी, कुठे काही सापडलं नाही बरं का. कान्हा असा पुन्हा कमरेवरती हात ठेवून उभा आहे बरं का. कान्हाला ही पोज किती आवडते म्हणून विचाराल, कमरेवरती हात ठेवलेली. महाराज म्हणाले कमरेवरती हात त्यांनी केव्हापासून ठेवलेत माहितीये का? युगे 28 विटेवरी उभा म्हणाले. कर कटावरी ठेवले आणि तो विटेवर उभा राहिला 28 युग भक्तांकरता. आणि कान्हा बरोबर त्या ती जी रचना केली ना शिंकाळ्याची त्याच्या खाली उभा आहे बरं का. आणि कान्हा विचार करतोय कुठे बरं ठेवला असेल, कुठे बरं ठेवला असेल, कुठे बरं ठेवला असेल असं म्हणून कान्हाने वर पाहिलं. कान्हा म्हणतोय माझ्यापासून तुमचं काही लपून राहिलंय असं या जगातच काही नाही म्हणाली. दही दूध क्या चीज आहे. कान्हा म्हणाला चला आता काय करायचं, काही नाही म्हणाले. तिथपर्यंत एकावर एक एकावर एक एकावर एक असं उभं राहायचं आणि सगळ्यात वर मी चढणार. पेंड्या म्हणाला का रे कान्हा तू का वर चढणार? कान्हाच्या काही मित्रांचा उल्लेख आहे बरं का. पेंड्या आहे, मधुमंगल आहे, सुदामा आहे, श्रीदामा आहे. हा सुदामा वेगळा बरं का. दोनदा सुदामदेवांचा उल्लेख आहे पण हा सुदामा वेगळा आहे. तो म्हणाला मी का म्हणजे अध्यक्ष मी आहे म्हणून मी सगळ्यात वर. तू का म्हणाले अध्यक्ष? का म्हणजे हा माझा पक्ष आहे. कान्हा तुझा पक्ष आहे म्हणून तू अध्यक्ष का? हो, ज्यानं पक्ष काढला तोच अध्यक्ष म्हणाले. हो हो म्हणाले असंच आहे. पण मग बाकीच्यांना संधी नाही, नाही बाकीच्यांना काही संधी बिंदी काही नाही म्हणाले. माझ्यानंतर
माझा मुलगा नाहीतर माझी मुलगी अध्यक्ष. कान्हा इतका पक्का आहे ना. काही लोक ते कान्हाचं ऐकलं बरं का त्यांनी, पण गुण काही घेतले नाहीत कान्हाचे. एकच गुण घेतला त्यांनी, चोऱ्या करायला मात्र शिकले. जय जय रघुवीर समर्थ. आणि एकावर एक खालती सगळ्यात ज्यांची प्रकृती शरीरानं चांगली असे उभे राहिले, त्याच्यावरती त्यांच्यापेक्षा थोडे अशक्त आणि त्याच्यावरती त्यांच्यापेक्षा थोडे अशक्त. कान्हा म्हणाला हे असं असलं पाहिजे बरं का. जे अशक्त आहेत ना समाजामध्ये, त्यांना जे सशक्त आहेत त्यांनी वर उचललं पाहिजे. याच्याकरता काय करता येईल रे कान्हा? कान्हा म्हणला काय करता येईल काय, GST लावा. GST भरपूर गोळा झाला ना की सगळ्यांचं कल्याण करता येईल बरं का. मग एखाद्या योजना राबवता येतील, लाडकी बहीण वगैरे. आणि एकावर एक असे उभे राहिले. आणि कान्हा सगळ्यात वर चढला बरं का. आणि कान्हानं काय केलं, ती जी सगळ्यात वर ठेवलेली हंडी होती ना, त्याला एक छोटं सुरी म्हणा किंवा चाकू म्हणा तो घेतला, सांडशी म्हणा ते घेतलं आणि त्यानं एक बरोबर भोक पाडलं बरं का. आणि ते भोक पाडल्यानंतर त्याची धार लागली, असं सांगतात, त्याची धार लागली बरं का. आणि सगळे जे आता गोप बालक आहेत ना, त्याचे आ करून पितायत बरं का. काय छान वर्णन केलंय संतांनी. का केलंय भगवंतांनी? अहो भगवंतांचा स्पर्श झालाय त्या हंडीला आणि त्यांनी त्या हंडीला छिद्र पाडलं आणि त्यातून आता ते द्रव येत आहे ना, ते अमृत आहे, जणू अमृत आहे. आणि त्या अमृतामध्ये सगळे जण चिंब न्हातायत बरं का. ती दहीहंडी फक्त आपण फोडूया तिथे बांधलेली. आणि मग जे संतांनी वर्णन केले ना तेवढं फक्त ऐकूयात. घे भाऊ त्याला खांद्यावर घे, चादर घ्या खालती म्हणजे सांडणार नाही. काहीतरी धरा कोणीतरी, या दोघांनाही घ्या खांद्यावर. दोन कृष्ण आहेत. नको हातोडी नाही, नारळाने फोडा, नको हातोडी. बाकीचे म्हणा राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 गोपाल कृष्ण. हा थोडा राधा कृष्ण गोपाल कृष्ण काय वाजवा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. या अंडी घ्या काढून, अंडी काढून घ्या ना, चादरीत घेऊन द्या. चादरीत घेऊन द्या, चादरीत घेऊन द्या, चादरीमध्ये द्या ती. जाऊ द्या चादरीत, जाऊ द्या पक्की. हां
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। बसा 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 नंतर नारळाने बोलते वा नारळ नाही ना फुटला. कान्हानं सगळ्यांना गोळा केलं आणि कान्हा म्हणतोय आजोबांच्या सेवेकरता नात तयार आहे बरं का. आज आपण घरी गेल्यावर दोघांनी चॉकलेटच खायची आहे. सख्या हरी सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू. कशाची चोरी करायची? अरे आपल्या घरात जे आहे ना त्याचीच चोरी करायची. कान्हा अरे आपल्या घरात चोरी केल्यावर आपल्याला पाप लागतं ना. शेर नाही नाही, आपल्या आई वडिलांनी ते आपल्या करताच केलंय बरं का. आणि त्यांचं कर्तव्य आहे खरं तर त्यांनी ते आपल्याला देणार. ते तुम्हाला उपाशी ठेवतायत का? मग मी तुम्हाला देतो. काय देणार? तुमच्या घरात आहे ना तेच तुम्हाला देणार. चोरी साल करू. बाल दिले गृह गोरस पुष्कळ, बाल दिले गृह गोरस पुष्कळ, गोप मिळो निहरू सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी. कशी करायची ती चोरी? कान्हा म्हणाला माझं प्लॅनिंग एकदम परफेक्ट आहे. दधी भरणीसी टोचुनिया तळी, दधी भरणीसी टोचुनिया तळी. ज्याच्यात ते दही भरून ठेवलंय ना त्या गटाला खाल्लं एक फक्त टोचायचं बरं का, की त्यातनं धार येईल. ती प्या तुम्ही. दधी भरणीसी टोचुनिया तळी, वदनी धार धरू सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी. कान्हा अरे ते अंगावर सांडले ना, सांडू दे म्हणाले. अरे अंगावर सांडलं ना तर काय आहे ते अत्यंत पवित्र आहे बरं का. गोरस आहे त्याच्यामध्ये, तो अत्यंत पवित्र असतो. उद्धव चित घन अद्वय गोरस, उद्धव चित घन अद्वय गोरस, पुरले अंग भरू सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू, सख्या हरी चोरी चाल करू.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। कान्हा म्हणाला आता हे सगळं झालंय, पण फार काळ इथे राहता येणार नाही, म्हणून कान्हानं योजना केली बरं का। कान्हा म्हणाला आता आपण गोकुळ सोडून थोडंसं पलीकडे वृंदावनामध्ये जाऊ। आणि कान्हा आणि त्याचे सवंगडी निघाले बरं का। ते बघा चालले, कान्हा निघाला, त्याचे सवंगडी निघाले। त्या परिसरामध्ये गायींना चारा कमी पडायला लागला, म्हणून हे सगळे वृंदावनामध्ये गेले बरं का। आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर कान्हा जरा आता मोठा झाला होता ना, तेव्हा कान्हा म्हणाला की आई मी आता मोठा झालोय ना, तेव्हा मी काय करतो, आता मी माझ्या इतर जे गोप बालक आहेत ना, ते जसे आपल्या गायींना चरायला घेऊन जातात ना, तसा घेऊन जातो। यशोदा म्हणती अरे कान्हा तुला जमेल का हे? कान्हा म्हणाला अगं का नाही जमणार आई, खरं तर माझा हा जो जन्म आहे ना, तो गायींच्या सेवे करताय बरं का। त्यांची सेवा केली नाही तर कोण मला गोपाल म्हणणार आहे, त्याच्याकरता हे सगळं। म्हणजे कुणी म्हणावं म्हणून नाही केलं बरं का भगवंतांनी, ते आहेतच गोपाल। गो म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांचं पालन करणारा तो गोपाल। कान्हा म्हणाला आई उद्या सकाळी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय बरं का जायचं म्हणून, तेव्हा उद्या छान मला माझा मेकअप करून दे। कान्हानं तो शब्द नवीन ऐकला होता, लहान बालकांनी एखादा शब्द नवीन ऐकला ना की पुन्हा पुन्हा म्हणतात बघा। शाळेतल्या बाईंनी काही उच्चारला आपण एखादा शब्द, कान्हा म्हणला आई उद्या मला छान नटव बरं का, सुंदर असं। आई म्हणली हो। भल्या पहाटे उठला, कान्हाला छान स्नान घातलंय बरं का। खरं भगवंतांच्या न्हाणीचं वर्णन मला आज करायचं होतं बरं का, फार सुंदर आहे भगवंतांची न्हाणी। आहे का एक मिनिट? न्हाणी न्हाणी त्या, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी। शब्द फार छान आहेत बरं का न्हाणीचे। मला न्हाणी म्हणायची होती असं म्हटल्यानंतर गाडगे काकू इतक्या खुश झाल्या ना, त्या म्हणल्या हो मी मला हे ऐकायचं होतं बरं का। म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरनं कळलं मला हे ऐकायचं होतं बरं का। खरं सुरुवातीला होते न्हाणी बरं का। न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी तिचे या भाग्याची कोण बाणी हो, न्हाणी तिचे या भाग्याची कोण बाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी। लहान बाळाला न्हाणी कशी घालतात जुन्या लोकांना माहिती असेल। पाटावरती बसायचं, पाय असे लांब सोडायचे बरं का। त्याला आधी छान तेल लावायचं, मॉलिश करायचं। भगवंतांनी छान मॉलिश करून घेतलं बरं का। सेवा करून घेत आहेत भगवंत सगळ्यांकडून। आणि यशोदेनं पाय असे लांब केले, पायावरती ठेवलं बरं का। आणि ते जे पाणी आहे ना त्याच्यात असा हात घातला। कडक पाणी नाही वापरत बरं का, ऊन पाणी वापरतात भगवंतांकरता। त्याला भाजायला नको ना म्हणून ती काळजी घेतलीये बरं का। काय केलं, त्याला छान तेल लावलंय बरं का आधी।
जावळ माखलंय. ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते हो, ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते, ज्याच्या स्नेहे जाळिली सकळ दुरिते हो, ज्याच्या स्नेहे जाळिली सकळ दुरिते. स्नेह हा शब्द आहे ना, हा या नाणीमध्ये सलग एकाच ठिकाणी आलाय बरं का, पण तो वेगवेगळ्या अर्थानं आलाय. अर्थ कळला तर ठीक आहे, नाहीतर त्या अर्थाचा अनर्थ आहे. ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते हो, ज्याच्या स्नेहे जाळिले सकळ ही दुरिते हो, ज्याच्या स्नेहे सायुज्य सौख्य भरते हो, ज्याच्या स्नेहे सायुज्य सौख्य भरते हो, ज्याच्या स्नेहे जावळ माखी करते हो, ज्याच्या स्नेहे जावळ माखी करते हो. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी, नाणी नाणी त्या त्या स्नेहानं ते जावळ माखतात बर का. हल्ली डॉक्टर सांगतात याची काही गरज नाही, पण जे करतात ना त्यांना त्यातलं प्रेम अनुभवता येणार आहे. बालकाचे लाड आहेत ना भगवत स्वरूप होते, बाकी काही नाही बरं का. आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं, किती हे शब्दात सांगता येईल का हो. म्हणजे गरीब आईचं कमी आणि श्रीमंत आईचं जास्त नाही हो. ती आई आहे, तिला विचारा ना किती प्रेम आहे तुझं मुलावरती, नाही सांगता ना. ती म्हणेल मी मला जेवढं जपते ना त्याच्यापेक्षा जास्त याला जपते बरं का. याच्यापेक्षा अधिक आई स्वतःच्या प्रेमाबद्दल काही लिहूच शकत नाही. आणि आता जे उदक भगवंतांवरती घालणार आहे ना ती, ते साधं सुधं नाहीये बरं का, ते गंगेचं उदक आहे. अहो पण ती गंगाही साधी नाहीये, गंगाही साधी नाही. ती गंगा कोण आहे, तर या गंगेचा जन्म सुद्धा त्यांच्याच चरणापासून झालाय ना. म्हणून पद रचणारे म्हणतात गंगा जन्मे ज्याची या चरण कमली हो, गंगा जन्मे ज्याची या चरण कमली. भगवंतांच्या चरण कमलापासून जिचा उगम झालाय अशी ती गंगा. गंगा जन्मे चरण कमली हो, गंगा जन्मे ज्याची या चरण कमली. आणि ते पाणी घालतात ना तेव्हा असं भस्कन होत नाहीत बरं का. असा तो तांब्या असतो ना, चंबू असतो, गळू असतो. आपल्याकडे प्लास्टिकचा होता बरं का, भगवंतांकडे सगळं सोन्याचं आणि चांदीचं आहे. त्या गडूला असे हात करायचे, हाताचं कमळ करायचं बरं का. रचनाकारांनी लिहिलंय ती गंगा ज्याच्या चरण कमलांपासून निर्माण झाली आहे त्याच्यावरती पाणी घालायचंय. पण कसं, नुसतं नाही नाही. गंगा जन्मे ज्याची या चरण कमली हो, त्यावरी पाणी घालिते हस्त कमली हो, त्यावरी पाणी घालिते हस्त कमली हो. ब्रह्मादिक वंदिती पदरज धूळी हो, ब्रह्मादिक वंदिती पदरज धूळी हो. ब्रह्मदेव सुद्धा ज्यांच्या पदरजाची धूळ आपल्या मस्तकाला लावतात. हे पूर्वी मी पाहिलंय बरं का. लहान बालकाला नाडी घातली ना की त्या ज्या स्त्रिया असायच्या ना ते पाणी असं कपाळाला लावून घ्यायचं बरं का, किंवा आपल्या अंगावरती उडवायच्या. संध्येमध्ये ज्याची मौंजी बंधन झालंय ना त्या बटूचे चरण धुतात बरं का, आणि ते उदक आहे ना आपल्या स्वतःच्या अंगावरती प्रोक्षण करतात बरं का हो. ब्रह्मादिक सुद्धा ज्याच्या चरणकमलांच्या चरण रजाची अपेक्षा करतात ते साक्षात परब्रह्म इथे आहे.
ब्रह्मादिक वंदिती पदरज धुळी हो, पदीची माती घेऊन लावी भाळी हो, पदीची माती घेऊन लावी भाळी हो, नाणी नाणी त्या निर्मला तिन्हाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला तिन्हाणी. हे नाणी झाली बर का, नाणी झाली ना की त्या बालकाला असं छान कडेवरती घेतात आणि त्याला वस्त्र गुंडाळतात बर का. यशोदेनं कानाला असं उचललं आणि वस्त्र गुंडाळलं बर का. अहो कोणाला वस्त्र गुंडाळती ती? हे संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे ना त्याला वस्त्र गुंडाळतीये. केवढं मोठं वस्त्र असेल बघा. एवढं मोठं वस्त्र कुठे मिळतं? एवढं मोठं वस्त्र ना फक्त आईच्या मायेमध्ये मिळतं बरं का. आपला मुलगा जर आजारी पडला ना तर रात्र झोप नसते तिला, जेवत नाही ती. स्वतःची औषधं एक वेळेस विसरेल पण मुलगा आजारी आहे ना तर त्याची औषधं विसरणार नाही. आणि आता ते परब्रह्म एवढंच छोटं झालंय आणि तिच्याकडे आलंय, त्याला ती वस्त्र गुंडाळती बर का. देवनाथ प्रभु अंबर या विश्वाहो, देवनाथ प्रभु अंबर या विश्वा. अंग त्याचे कुसोनी वस्त्र घाली हो, अंग त्याचे कुसोनी वस्त्र घाली. नाणी झाली ना गुंडाळलं ते काय करतात हो, त्या बालकाला असं उभं धरतात आणि त्याच्या कानात फुंकर मारतात ना पाणी जाऊ नये म्हणून. तेच केलंय बरं का यशोदेने, अगदी तसंच केलंय. पण हा साधा नाहीये. कुणाच्या कानामध्ये फुंकर घालते ती यशोदा? सर्वात्मक जो व्यापक अणुरेणू हो, सर्वात्मक व्यापक अणुरेणू हो. मुख निळे तयाचे कर्णफुंकी हो, मुख निळे तयाचे कर्णफुंकी हो. नाणी नाणी त्या निर्मला तिन्हाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला तिन्हाणी, नाणी नाणी त्या निर्मला तिन्हाणी. काना म्हणला खरं तर आता नाणी घालण्याच्या मी पुढे गेलोय बरं का. दही अंडी वगैरे फोडून झाली आहे माझी, त्या सगळ्या चोऱ्या बिऱ्या करून झाल्या आहेत. गोपिकांच्या भरपूर तक्रारी येऊन झाल्या आहेत बरं का. अनेक आपण ऐकल्या असतील कथा, वेळेच्या अभावी सगळ्या काही सांगणं मला शक्य नाहीये. आणि कानानं पाहिलं की एक दिवस काहीतरी गडबड चालली आहे. बाबांना विचारलं, बाबा कसली गडबड आहे? बाबा म्हणाले, अरे आपल्याकडे दरवर्षी त्या इंद्रदेवतेची पूजा करतात. कान्हा म्हणाला, इंद्रदेवतेची पूजा? हा काय नवीन प्रकार आहे, मी तर कधी हा ऐकला नव्हता. कान्हा, अरे तुला माहिती नाही, इंद्र पाऊस पाडतो, वरुणाची देवता आहेत, त्याची पूजा केली. बाबा तुम्हाला काय वाटतं की या फक्त इंद्रामुळेच पाऊस पडतो का? आपल्याकडे जो पाऊस पडतो ना तो खरं सांगायचं तर गोवर्धनामुळे पडतो बरं का. तेव्हा इंद्राची पूजा बंद. मग काय, या गोवर्धनाची पूजा करा. कुठल्या गोवर्धनाची? कुठल्या गोवर्धनाची? हा ठेवलाय ना, हा त्या गोवर्धनाची करूयात. या घेऊन त्या गोवर्धनाची पूजा करूया. कान्हा, अरे पण पूजा करायची तर त्याला काही विधी असतो, काही मंत्र असतात. कान्हा म्हणाला,
सगळे मंत्र मला माहिती आहेत. कान्हा तुला कसे काय मंत्र माहिती? सावकाश सावकाश. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं करू. हा नाही तिकडे तो बस. कान्हा म्हणला मला सगळे मंत्र माहिती आहेत. तुला कसे काय मंत्र माहिती? कान्हा म्हणाला हे मंत्र वगैरे आहेत ना, हे सगळे मीच तयार केले, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. मला माहिती नाही अशी या जगात गोष्टच नाही म्हणाले, वस्तूच नाही. कान्हा होईल ना रे सगळं नीट, काही काळजी करू नका, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सगळे म्हणाले हो. म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला, प्रश्न विचारला की काय उत्तर द्यायचं? हो. हा तसंच कान्हाने केलं. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो म्हणा म्हणा. सगळे हो म्हणाले. झालं, तयारी सुरू झाली त्या गोवर्धनाच्या पूजेची. आणि इंद्राची तिकडे तयारी सुरू झाली बरं का. त्याला माहिती होतं 4-8 दिवसांनी आपल्याला छान सगळं मिळणार आहे. आता कान्हा म्हणतोय बाबा ह्या इंद्र वगैरे सगळ्या देवता आहेत ना, हे देवता म्हणजे फक्त उपभोग घेणारे जीव आहेत बरं का. त्यांची कसली पूजा करताय? पूजा करायची ना तर त्या ईश तत्वाची करायची बरं का. तो कुठे आहे? अहो तोच तर सगळीकडे आहे, तो त्या गोवर्धनात सुद्धा आहे. म्हणून मी सांगितलं ना त्या गोवर्धनाची पूजा करा. झालं, दिवस ठरला आणि बातमी पसरली बरं का सगळीकडे. सगळीकडे बातमी पसरली, फक्त इंद्रापर्यंत गेली नाही की यावर्षी गोवर्धन पूजा करायची ठरलेली. आणि नारद हजर आहेत बरं का. त्या सगळ्या गोवर्धन पूजेला नारद हजर आहे. झालं, भगवंतांनी सांगितलं सगळं आपलं गोधन घ्या, एकत्र या, त्या ठिकाणी बसा, आचमन करा, एक 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 विधी सांगितला. आणि सगळे तसं करतायत बरं का. एका गोपाला प्रश्न पडला, कान्हा आपण या गोवर्धनाची पूजा करायची आहे, पण हा गोवर्धन असा प्रसाद वगैरे घेतो, खातो का रे हा प्रसाद? नाही का? तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता, तो खातो का? उगाच काहीतरी या खुळचट कल्पना. कान्हा म्हणला हा बहुतेक डाव्या विचारसरणीचा दिसतोय. खुळचट कल्पना का म्हणल्या? दाखवतोच पण काय रे, एवढे वर्ष इंद्राची पूजा चालली आहे तेव्हा नाही कधी तुला वाटलं इंद्र येतो का प्रत्यक्षात? पाहिलेस का कधी तू इंद्राला? नाही ना. मग पण गोवर्धन येणार आहे म्हणाले, काळजी करू नको. हे सगळं पूजा वगैरे सुरू झाली. आणि कान्हानं काय केलं? कान्हानं आता एकातनं अनेक रूप घेतली. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हो? एक कान्हा अनेक रूप कशी काय घेऊ शकतो? आपण सगळे तर त्याचीच रूप होत ना. तो एवढी रूप घेऊ शकतो तर त्याला गोवर्धनाच्या वेळेला काय कठीण? एक 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 रूप घेतली. आणि एक रूप त्यानं स्वतः असं घेतलं आणि स्वतः गोवर्धनावरती जाऊन बसला. बघा इथे गोवर्धनावरती जाऊन बसला आणि सगळ्यांना ते दिसायला लागलो. गोवर्धन प्रत्यक्ष, गोवर्धनाचा चेहरा दिसायला लागला, त्याच्या भुजा दिसायला लागल्या, त्याच्या मांड्या दिसायला लागल्या. कान्हा बघा, तो बघा, तो बघा, तो बघा गोवर्धन. आणि एक 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 प्रसाद समोर ठेवतात बरं का. त्या गोवर्धनानं, कान्हाच खातोय बरं का प्रत्यक्षामध्ये, त्या गोवर्धनानं ते सगळं खायला सुरुवात केली. म्हणाले बघा मी दिलं ना तुम्हाला दर्शन, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुमचा विश्वास जेव्हा पक्का झाला ना माझ्यावरती, त्यानंतरच मी तुम्हाला गोवर्धनाचं दर्शन दिलंय, कान्हा म्हणतो. आणि सगळे जण आता त्या प्रसादाकरता रांगेत उभेत बरं का.
बरं, प्रसादावरून आठवलं, आज भरपूर प्रसाद आहे, तेव्हा मला आत्ता अशी सूचना मिळालेली आहे की आरती झाल्यानंतर कोणीही आपली जागा सोडायची नाही. आपल्याला जागेवरती प्रसाद मिळणार आहे, तो प्रसाद घेतल्यानंतरच आपल्याला आपली जागा सोडता येईल. त्यामुळे तेवढी फक्त सूचना सांगितली, बरोबर ना? नारद उभेत बरं का रांगेमध्ये. नारदांना असं वाटलेलं नाहीये मी एवढा मोठा आहे, मी कसं काय रांगेत उभं राहायचं. नारद रांगे उभे राहिले. हात पुढे केला, लाडू मिळाला. नारद खुश बर का. तो घेतला, डाव्या हातात धरला, अजून एकदा हात पुढे केला. हे काय, मला अजून एक पाहिजे म्हणाले, दिला. दुसरा लाडू घेतला आणि नारद गेले इंद्राकडे. ते काय कमी आहेत का? नारायण 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 करत इंद्राकडे गेले. इंद्र आपला आरशामध्ये बघून जरा छान भांग वगैरे पडत होता. इंद्र अरे म्हणला आत्ता काही बोलू नका, आत्ता मला वेळ नाही, आत्ता मला खाली जायचंय म्हणाले पृथ्वी तलावर. ते जाऊ दे म्हणाले, पहिला हा लाडू घे. हा लाडू कसला म्हणाले? लाडू कसला म्हणजे काय? अरे गोवर्धनाची पूजा झाली. कसला गोवर्धनाची पूजा? नारदांनी सगळं सविस्तर सांगितलं. अहो पण इंद्रपूजा होते ना. ते म्हणाले या वर्षीपासून इंद्रपूजा बंद असं सांगितलंय म्हणाले. हो का? थांबा रागावला. हो रागावला. सावर्णिक नावाचे मेघ आहेत, त्यांना इंद्रानं आज्ञा केली की ज्या परिसरामध्ये हे सगळं चालू आहे तिथे अखंड वृष्टी करा. ही अखंड वृष्टी केव्हा झाली आहे बरं का? हे सगळे दिवाळीचे जे दिवस आपण साजरे करतो, दीपावली, वसुबारसेपासून पुढे जे 4, 5, 6, 7 दिवस जे आहेत ते हे सगळे दिवस आहेत. त्यावेळेला हे प्रत्यक्ष झालेलं आहे. आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. खरं तर ते काही पावसाळ्याचे दिवस नव्हते. हळूहळू पाऊस वाढायला लागला, पाणी वाढायला लागलं आणि सगळे घाबरले. कान्हाला म्हणाले, कान्हा तू सांगितलंस त्या गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची करू नका. आता बघ इंद्र कोपला आपल्यावरती. कान्हा म्हणला, अरे पण आपण गोवर्धनाची पूजा केली आहे ना, मग त्याची आता जबाबदारी आपल्याला सांभाळण्याची. तुम्ही काय करा, तुम्ही सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन उचला, आपण त्याच्या खाली जाऊ म्हणाले. सगळेजण म्हणतायत, कान्हा अरे असा डोंगर कधी उचलता येतो का? कान्हा म्हणला, तुम्ही याच्या आधी कधी प्रयत्न केलाय का? प्रयत्न करायच्या आधीच तुम्ही हे करता येणार नाही असं म्हणताय, प्रयत्न करून बघा ना. ते जेव्हा विवेकानंदांचं स्मारक झालं ना, शिला स्मारक, त्यावेळेला अत्यंत अशक्य कोटीतली गोष्ट होती बरं का. एकनाथजी रानड्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण मग काय करा, काही करू नका, प्रत्येकाकडनं फक्त 1 रुपया घ्या. 1 रुपया घ्या. प्रत्येकाचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. कान्हा म्हणला, तुम्ही आधीच नाही म्हणू नका, त्याच्यात सहभाग तरी घ्या, तुमच्या काठ्या लावा तरी त्या गोवर्धनाला. आणि कान्हानं खरं तर तो कान्हानंच उचलला बरं का. सगळ्यांनी फक्त आपल्या काठ्या लावल्या आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतंय मी काठी लावली आहे ना म्हणून हा गोवर्धन उचलला गेला बरं का. मी काठी लावली म्हणून गोवर्धन उचलला. कान्हाने फक्त असं आहे का असं फक्त करंगळी केली होती बरं का. आणि त्या करंगळीवरती गोवर्धन तोलून धरला होता सगळा. अखंड 7 दिवस पाऊस पडतोय. एकदा कान्हा कंटाळला होता म्हणे, म्हणून करंगळी थोडीशी काढली होती बाजूला. तेव्हा तो परत खाली यायला लागला. पुन्हा सगळे कान्हाला शरण गेले, कान्हा 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 कान्हा. कान्हा 8 दिवसानंतर तो इंद्र शरणाला. त्यानं भगवंतांची क्षमा मागितली. पुन्हा ती गोवर्धन लीला संपवली. आणि कान्हा आता आईला म्हणतोय की आई मला आता या सगळ्या गाईंना गोपांबरोबर गेलं पाहिजे, चारायला घेऊन गेलं पाहिजे, म्हणून तू छान मला आवरून दे. सकाळी उठला लवकर. इतर वेळेला कान्हा छान झोपून राहायचा बरं का.
लहान मुलं असतात ना आपल्याकडची, ट्रिपला जायचंय म्हणलं की 6 वाजता बरोबर उठतात की नाही? सकाळच्या शाळेला उठतात का हो? 10 वेळा हलवावं लागतं. कान्हा तयार झाला, आईने छान त्याला पितांबर नेसवलंय, त्याच्यावरती ती मेखला बांधली आहे. आणि कान्हा म्हणला, आई अगं मला असं वाटतंय की मी नंदबाबांचा मुलगा आहे ना, नंदबाबा मुखिया आहेत ना, मग या सगळ्या छोटे जे गोप आहेत ना त्यांचा मी मुखिया आहे. तेव्हा असं कर, जो मुख्य असतो ना त्याला मुकुट असतो बरं का आई, तेव्हा मला तू छान मुकुट घाल. मातेनं छान मुकुट घातला बरं का, ते रूप डोळ्यासमोर आणा. 6 वर्षाचा तो छोटासा कान्हा, पितांबर नेसलंय, मेखला घातली आहे, बाजूबंद आहेत, किरीट घातलाय आणि किरीटावरती यशोदेनं छान मोरपीस खोवलं. कान्हा धावत 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 आत गेला बरं का. आणि येताना एक वेणू घेऊन आला. यशोदेनं विचारलं, हे काय रे कान्हा? कान्हा म्हणाला, अगं आई ही वेणू आहे. अरे पण तुला वाजवता येते का? अगं आई ह्या वेणूचा नाद करणारा मीच आहे म्हणाले. ह्या वेणूतून जो नाद येतो ना तोही मीच आहे आणि या वेणूचा नाद करणारा सुद्धा मीच आहे. वृंदावनामध्ये जेव्हा गाई चरायला जातील ना, इतरत्र हे गोधन चरायला जाईल ना, तेव्हा त्यांना परत कशानं बोलवायचं? तर या वृंदावनाच्या वेणूनादाने बोलवायचं बरं का. म्हणून कान्हानं ती वेणू घेतली बरं का, ती आपल्या कमरेमध्ये खोवली आणि आता कान्हा निघालाय बरं का. कान्हा निघाला. कान्हा आता आपल्याला दिवसभर दिसणार नाही. या विरहानं आता गोपी व्याकुळ झाल्यात, व्याकुळ. त्या दारापाशी आल्या आणि त्यांनी कान्हा ज्या रस्त्यानं येणार आहे ना त्या रस्त्याकडे पाहतायत बरं का. आपल्या दारावरती उभं राहून घराचा जो दरवाजा आहे ना त्या दरवाजाच्या डाव्या बाजूला आपला डावा खांदा असा टेकवलाय, थोड्याशा तिरक्या झाल्या आहेत. आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं की समोरनं कान्हा येतोय बरं का चालत. आईनं कान्हाला सांगितलं, कान्हा अरे पायात काहीतरी घाल ना, काटे टोचतील. कान्हा म्हणला, आई गाई कुठे पायात घालतात? काही गाई कुठे पायात काही घालतात का? मी नाही काही पायात घालणार. आणि कान्हा तसा निघालाय बरं का अनवाणी. आणि आता त्या कान्हाकडे पाहतायत बरं का. कान्हाकडे पाहता पाहता असं झालं की कान्हा खरं तर त्या रस्त्यावरून केव्हाच निघून गेलेला आहे, पण कान्हाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त आता त्या पाहतायत बरं का. आणि त्या अशा दिवसभर उभ्या आहेत बरं का. कान्हाने वृंदावनामध्ये सगळ्या क्रीडा केल्या आणि कान्हा जेव्हा संध्याकाळी परत यायचा ना तेव्हा त्या भानावर यायच्या असा उल्लेख आहे. कान्हा नजरेआड झाला की कान्हाचं ते रूप फक्त पाहायचं पाठमोर, एवढा एकच छंद लागलाय. महाराज म्हणाले, काय छंद लागला? तर गोविंद नामाचा छंद लागला म्हणाले. या गोपी या मथुरेमध्ये जात ना तेव्हा दही घ्या, दूध घ्या असं म्हणायचं नाही. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी दामोदर घ्या. अखंड त्या गोविंद नामाचा छंद लागलाय बरं का. आणि कान्हा आता रोज या सगळ्यांबरोबर जातो, गोपांबरोबर जातो, गोप बालकांबरोबर जातो. म्हणून या सगळ्या गोपी आता अस्वस्थ झाल्या. गोपी अस्वस्थ झाल्या आणि कान्हाला म्हणाल्या, कान्हा तू जाऊ नकोस रे. कान्हा म्हणाला, असं कसं जाऊ नको, मला गेलं पाहिजे, ते क्रमप्राप्त आहे म्हणाले. मग कान्हा आम्हाला केव्हा दर्शन देणार? त्यांना आता दर्शनाची आस लागली आहे बरं का. त्या
कान्हा म्हणाला, काही काळजी करू नका, तुम्हाला मी योग्य वेळेला दर्शन देणार आहे. कधी रे कान्हा सांग ना. कान्हा म्हणाला, घाई करू नका, मी योग्य वेळ आली ना की तुम्हाला सांगेन. फक्त एक करा. त्यावेळी मी काय करीन, त्यावेळी मी माझ्या वेणूचा नाद करीन बरं का. माझ्या वेणूच्या नादावरती तुम्ही लक्ष ठेवा. आणि आता त्या गोपिका आहेत ना, त्या गोपिका कान्हाचं ध्यान सुटलं बरं का त्यांचं. आणि त्या म्हणतायत, ह्या वेणूनं असं काय पुण्य केलंय, ह्या वेणूनं असं काय पुण्य केलंय की ही अखंड भगवंतांच्या ओठाला चिकटलेली असते. आणि आमचं का ते भाग्य नाही, आम्ही अखंड भगवंतांबरोबर का नाही. त्या आता त्या वेणूचा एका अर्थानं दुस्वास करतायत बरं का. कान्हा म्हणाला, ती वेणू मला का प्रिय आहे सांगू का. ती वेणू मला प्रिय आहे याचं कारण असं आहे की मी त्याच्यामध्ये हवा भरली नाही ना तोपर्यंत ती काही बोलतच नाही म्हणाली. बाकीच्यांना असं वाटतं ना की मी करतोय. कान्हा म्हणाला, तोच तर फरक आहे या वेणूमध्ये आणि तुमच्यामध्ये. वेणूचं वैशिष्ट्य बरं का, ज्या तिथींना शेवटी म्हणजे अष्टमी, नवमी, दशमी ह्या ज्या तिथी आहेत त्या तिथींना ज्या बांबूपासून वेणू बनवतात तर त्या बांबू त्या तिथीला ते कापत नाहीत. याचं कारण शेवटी मी आहे त्याच्या. हे आजही पाळलं जातं. जे बासरी करतात ना त्यांना विचारा तुम्ही, त्यातले तज्ञ जे आहेत ते. कारण तशापासून जर केलं ना तर ती वेणू तशी वाजत नाही असं म्हणतात. काय सामर्थ्य आहे बघा. आणि कान्हा गेला बर का. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. वेणू कवणाचा माई वाजे वेणू कवणाचा माई वाजे. वेणू वाजे गोवर्धन गाजे वेणू वाजे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वाजे. वेणू कवणाचा माये वाजे वाजे. वेणू कवणाचा माये वाजे. वेणू नादे गोवर्धन गाजे. वेणू नादे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वाजे. वृंदावनी वेणू वाजे. वृंदावनी वेणू. पुच्छ पसरुनी मयूर विराजे हो. पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादवराजे. मज पाहता भासती यादवराजे. वृंदावनी वेणू वाजे. वृंदावनी वेणू. ऋणचारा करू विसरली. ऋणचारा करू विसरली. गाई व्याघ्रने कठाई झाली. गाई व्याघ्रने कठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली. पक्षी कुळे
2 मिनिटं. देवविमानी बैसोनी स्तुती गाती, देवविमानी बैसोनी स्तुती गाती, राजा भावली प्रेम भक्ती, प्रेम भक्ती, प्रेम भक्ती, भानुराजा भावली प्रेम भक्ती, प्रेम भक्ती. वृंदादे कुमारी खनगाचे, वेणुनादे कुमारी खनगाचे, वृंदावनी वेणु वाजे, वृंदावनी वेणु वाजे, वृंदावनी वेणु, वृंदावनी वेणु, मी ऍक्च्युली त्रिभंगी देहुडा ते म्हणणार होते म्हणून ते काढलं होतं. घोगरी काकूंनी मला अगदी 4-5 म्हणजे त्यांनी आणि मी जे पहिलं भागवत केलं ना एकत्र, तिसरं किंवा चौथं आहे त्याच्यानंतर पाचवं आहे. मी काही लिहून ठेवत नाही बरं का, कारण ते त्याच्याकडे जमा आहे सगळं. म्हणून मी आपलं 3-4 म्हणलो घाबरत घाबरत, कमी असेल तर मलाच भीती होती. पण त्यावेळेला मला म्हटलं होत्या बरं का की वो आहे वृंदावनी वेणू, कधीतरी ते बहुतेक आता ते काय म्हणतात ना, पंचप्राणांना आता ते पाहिजे असं म्हणून ते आलं 5व्या भागवताला. त्यांच्या इच्छेशिवाय काही नाही बरं का. किती तुम्ही बसवून प्रॅक्टिस करून घेतलीत ना तरी नाही. त्या आणि म्हणजे माझ्यापेक्षा त्याच जास्त कष्ट करतायत बरं का मला सुधारण्याची. काय काही काहींचा स्वभाव असतो ना, काही केल्या ऐकतच नाहीत बुवा. हो हो करायचं आहे तयार आहेत आत्मन नाही. हे काय इतकं महिलांच्या मनामध्ये इतकं करू का नको चाललेलं असतं ना. रास खरं करायचं आहे बरं का, साजरा करायचा आहे त्यांना, पण ते काय कसं करावं. उलट स्वामीजींना आवडतं बरं का. ज्ञानदेव पाठ आम्ही करतो ना छान नाचत काही. त्यामुळे असं काही योगेश नाचायला सुरुवात झाली. हो म्हणा, या पटकन या. कुठला तरी पावा, खांद्यावरी पावा का, खांद्यावरी पावा आहे. हा वेगळं आहे. मला वाटलं हा नाथांचं होते खांद्यावरी पावा. त्या येईपर्यंत म्हणा. हा या ताई, 2च मिनिटात सुरू करू. काय काळजी करू नका. माझं घड्याळ बंद पडलंय 5 वाज. हा योगेश हो का, 2 मिनिटं म्हणते मग म्हणा तुम्ही. या तुम्ही या इथे या. हा बसा. आहे तुम्हाला वाजवणं सावकाश. नाही, नको धरू नको. त्रिभंगी देहुडा ठाया मांडुनिया माये, त्रिभंगी देहुडा ठाया मांडुनिया माये, कल्पद्रुमादळी वेणू वाजवी
जीवन सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी आमाई कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे शून्य स्थावर जंगमा व्यापुनी राहिला शून्य स्थावर जंगमा व्यापुनी राहिला गपधनी निधपध साग गप पध धनी धपधनी धपध पग साग साग पध पधनी धनी शून्य स्थावर जंगमा व्यापुनी राहिला बापर कुमादेवी वरून बापर कुमादेवी वरून बापर कुमादेवी वरून विठ्ठलू सकळा विठ्ठलू सकळा कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी आमाई कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमादळी वेणू वाजवी तो आहे. खरं भागवतात एवढं सुरू झाल्यावर भरून येतं गायला म्हणजे मस्त. गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. हो हो म्हणा त्यांना माईक द्या ऐकतो नुसता माईक द्या. नाही नाही हे घ्या, हे घ्या. तो वाजवतील ना योगेश दादा. नाही नाही काय ठीक आहे, योगेश ठीक आहे, तुम्ही म्हणा. म्हणा म्हणा. थांबा, थांबा. हां, घ्या. वृंदावनात
नाथ पावा गोविंद वाजवितो तो नाद गोपिकांना हलकेच साद देतो वृंदावनात पावा गोविंद वाजवितो यमुना ही धुंद झाली घेता भरून पाणी कंठात कोकिळेच्या ह्यो मूक गोड गाणी वायुस बासरीचा सुर बोलवून नेतो तो नाद गोपिकांना हलकेच साद देतो वृंदावनात पावा गोविंद वाजवितो गोठ्यात या गुरांच्या कानास एक वेड सारा तसाच पडला पडली तशीच पेंड पसरुनिया पिसारा तो मोर धुंद गातो तो नाद गोपिकांना हलकेच साद देतो वृंदावनात पावा गोविंद वाजवितो मंथून ताक घेता डेऱ्यामधून लोणी ती कंकणे पहाटे गातात डोकरांनी भक्तीवरील प्रीती श्रीरंग पालवितो तो नाद गोपिकांना हलकेच साद देतो वृंदावनात पावा गोविंद वाजवितो तो नाद गोपिकांना हलकेच साद देतो हलकेच साद देतो. मी सांगू पुढे जाऊ द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृंदावनात पावा हलकेच वाजवितो. ती वेळ आली वर का जवळ. एका पौर्णिमेला, शरद ऋतूतली ती पौर्णिमा बर का, भगवंतानी ऋतू सुद्धा असा निवडला ना, म्हणाले शरदाच्या पौर्णिमेला आपण हे सगळं करूयात बर का. आणि कान्हा आता निघालाय. त्यांनी सांगितलं नाही बरं का कोणाला. कान्हा म्हणला सगळेजण खाली बसा बरं का,
जे कोण उभे राहतील ना त्यांना मी धरून देणार आहे आता. वा. खाली बसा म्हणाले, ऐकायचं आता फक्त. कोणाकोणाचं ऐकायचं? आईचं ऐकायचं, बाबांचं ऐकायचं, आजीचं ऐकायचं, आजोबांचं ऐकायचं, आणि प्रवचनाला समोर जे बुवा बसलेत ना त्यांचंही ऐकायचं बरं का. बुवा फार अपेक्षा आहेत तुमच्याकडे. भागवत हा ऐकण्याचा ग्रंथ आहे, श्रवणाचं शास्त्र आहे भागवत. पण लहान मुलांचं एक बरं असतं बरं का, म्हणजे तुम्हाला जरी असं वाटलं ना की असं काही करावं तरी शक्य नाही बरं का. हा, ते प्रामाणिक असतात, तुम्हाला ऐकावंच लागतं बरं का. काही जण बघतात घड्याळाकडे, हळूच नाही, मला कळत. मी बघतो घड्याळाकडे, हरकत नाही, वेळ आहे अजून, हरकत नाही, वेळ आहे अजून. किंवा ते सारखं काय बघत असतील तर बंद पडलं की काय, आपलं बंद पडलं की काय. आणि कान्हा त्या शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्री गेला बरं का यमुनेच्या तीरावर. कान्हानं शब्द दिलाय की या सगळ्या गोपींना मी एकदा तरी त्या रासेचा अनुभव देणार आहे. मुळात रासक्रीडा काय आहे हे थोडंसं समजावून घेऊ आणि मग प्रत्यक्ष त्या रासक्रीडेकडे वळूया. रासक्रीडा हा एक आध्यात्मिक मार्गातला परमोच्च अवस्था आहे बरं का, आध्यात्मिक मार्गातली परमोच्च अवस्था. मी आणि भगवंत असे दोन वेगळे आहेत, अगदी अगदी खालच्या पातळीवरची, सामान्य पातळीवरती ही गोष्ट आहे. मी आणि भगवंत वेगळे आहोत. मग त्याच्यापेक्षा थोडं वरती काय आहे तर मी त्या भगवंतांचाच एक अंश आहे. हे थोडं अजून वरती आहे, एक पायरी. मग तेव्हा कळायला सुरुवात होतं की मी त्याचाच जरी अंश असलो ना तरी तो आणि मी वेगळा आहे. मग रास काय? रास या सगळ्याच्या वर आहे बरं का. रास या सगळ्याच्या वर आहे की तो म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तो. हा अनुभव रासेचा आहे. आणि महारासेचा अनुभव काय? महारास म्हणजे तो आणि मी वेगळा नाही, तोच मी आहे. याला महारास म्हटलेलं आहे भागवतामध्ये. भगवंत आधी एकटेमध्ये उभे आहेत, बाजूनी सगळ्या गोपी आहेत. मग त्या गोपिकांना वाटलं की यांना आपल्याबरोबर रासक्रीडा करावी, आपल्याबरोबर माझ्याबरोबर करावी. भगवंतांनी माझ्याबरोबर रासक्रीडा करावी. भगवंतांनी त्या प्रत्येक गोपीच्या मनामधला भाव ओळखला आणि म्हणाले हरकत नाही. मग दोन गोपींच्या मध्ये जाऊन भगवंत उभे राहिले. एक गोपी डाव्या हाताला आहे, एक गोपी उजव्या हाताला आहे. आणि ती जेव्हा डावीकडे बघतीये ना तेव्हा तिला वाटतंय की भगवंतच माझ्या शेजारी उभे आहेत, आणि उजवीकडे बघतीये तेव्हाही तिला लक्षात येते की भगवंतच माझ्या शेजारी उभे आहेत. हा रास आहे बरं का. पण हे करत असताना तिला याची जाणीव आहे की जसे भगवंत माझ्या शेजारी उभे आहेत तसं त्यांच्या शेजारी दुसरं कोणीतरी उभं आहे. मग भगवंतांनी बघितलं बरं का, तपासलं, या सगळ्यांची तेवढी भक्ती झालेली आहे. आणि मग आता बाजूला उभे असलेले भगवंत समोर जाऊन उभे राहिले. म्हणाले तू बाजूला कुठे बघूच नकोस, तू फक्त समोर बघ. समोर काय दिसतंय तुला? समोर फक्त कान्हा दिसतोय, बास. माझ्याकडे लक्ष ठेव म्हणाले, बाकी कुठेही बघू नकोस. संसारात बघू नको, प्रपंचात बघू नको, घरात काय ते बघू नको. व्यवहार सगळे कर बर का, पण मनानं फक्त माझ्याकडे लक्ष दे म्हणाले. तो महारास आहे.
आज सुद्धा असं सांगतात की वृंदावनामध्ये आज सुद्धा अनेक साधू ही रासप्रक्रिया, ही रासक्रीडा रोज करतात बरं का. रोज ती अनुभूती आहे. कशामध्ये अनुभूती आहे? रास म्हणजे नाचणं नाही आहे बरं का. रास कुठे अनुभवायचा आहे? तर रास ध्यानामध्ये अनुभवायचा आहे. रास नावामध्ये अनुभवायचा आहे. मी आणि भगवंत हे दोघं वेगळे नाहीच. मी म्हणजेच तेच. मला माझा मार्ग जो आहे ना तो त्यांच्याकडे जाणाराच असला पाहिजे, म्हणजे रास आहे, म्हणजे रास आहे. भगवंतांनी तो वेणू वाजवायला सुरुवात केली. वेणूवरती भगवंत एक 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 स्वर काढतायत. आणि या गोपी, संध्याकाळची वेळ आहे बरं का, कुणाकडे जेवणं चालली आहेत, कुणी आवरतंय, कुणी शृंगार करतंय. जसा तो वेणूचा स्वर कानावरती पडला ना तसं त्या बाकी सगळं विसरल्या, देहभान हरपलं. आपण त्याची वर्णनं अनेक ऐकली आहेत. कुणी गोपीनी म्हणाले एकाच हातात सगळी कंकणं घातली, कुणी काय शृंगार करत होती ती बिंदी लावत होती ते अर्धवट राहिलं, कुणाचं कुंकू विस्कटलं. हे का सांगितलं संतांनी? हे सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की त्यांचं देहाचं भान आता सुटलेलं आहे. जोपर्यंत आपण देह पातळीवरती ह्या गोष्टी करतो तोपर्यंत रासेचा अनुभव आपल्याला येत नाही. म्हणून रासक्रीडा ही देह पातळीवरती चाललेली नाही, ती मनाच्या पातळीवरती, ध्यानाच्या पातळीवरती, भक्तीच्या पातळीवरती, श्रद्धेच्या पातळीवरती अत्यंत उच्च अवस्थेला गेल्यानंतर जी प्रक्रिया अनुभवायची आहे ती म्हणजे रास आहे भगवंतांचा. सगळ्या एक 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 करत गोपी जमा झाल्या बरं का. तोपर्यंत भगवंत छान वेणूचा नाद करतायत. सगळ्या आलेल्या पाहिल्या, सगळ्या रासक्रीडे करता तयार आहेत ना? तयार आहेत म्हणले. भगवंतांनी हाताची अशी घडी घातली बरं का त्यावेळेला. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? मला माहिती आहे म्हणूनच सांगतो. हाताची घडी घातली भगवंतांनी आणि म्हणाले काय ग गोपींनो, काय करताय हे? हा, तुम्ही संसारिक ना? मग असं तुमचा विवाह झालाय, संसारिक आहात, मुलं बाळ आहेत तुम्हाला, तुमचे यजमान आहेत घरी, त्यांना सोडून रात्री अपरात्री असं येतात का? जा म्हणाले घरी परत. कान्हा 7 वर्षाचा आहे बरं का ही लीला झाली तेव्हा. 7 वर्षाचा आहे. गोपी म्हणाल्या कान्हाला, कान्हा आम्हाला परत जायचंय, हे सोडून बाकी काहीही सांग म्हणाले. आता कान्हा परत जायचं नाही रे, इथे येण्याकरता तर हे सगळं केलंय ना. कान्हा आता परत जायचं. कान्हा म्हणाला असं कसं? तुम्हाला घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे, तुमची जी कर्म आहेत ना ती तुम्हाला केलीच पाहिजे बरं का. कान्हा म्हणाला रासेचा अनुभव मी तुम्हाला देणार आहे, पण तो काही काळ, पण तो अनुभव मनामध्ये ठेवायचा, ती धारणा मनामध्ये कायम ठेवायची आणि त्यानं संसारात राहायचं बरं का. कान्हा अखंड माझ्या बरोबर आहे हे ध्यानात ठेवायचं आणि मग संसारामध्ये जायचं. पुन्हा ज्या क्षणाला तुमचं हे ध्यान सुटेल ना, ते केव्हा सुटेल? ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की हा संसार मी करतीये, असं कान्हा म्हणतोय बरं का. हा संसार मी करतोय असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना, तेव्हा म्हणाले तुमचा आणि माझा संबंध सुटेल. माझा आणि तुमचा संबंध अखंड राहावा याच्याकरता काय करा, तर अखंड ध्यानामध्ये फक्त आणि फक्त माझं चिंतन करा, माझं नाम घ्या. आज दामोदर लीला राहिली आपली बरं का. मी सांगितलं होतं खरं तर भगवंत कशानं बांधले जातात. मला स्वामीजींनी अगदी पहिल्यांदा बोलायला सांगितलं होतं ना, तेव्हा दामोदर लीलेवरती मी बोललो होतो बरं का. पण आज राहिली ती. यशोदा धावतीये बरं का कान्हाच्या मागे.
थांब तुला बांधूनच ठेवते, तुझ्याविषयी इतक्या तक्रारी आल्या आहेत त्या. ती आई आहे ना हो, तिला वाटतंय आपल्या मुलांना चांगलं व्हावं म्हणून कानाविषयी तक्रारी नको, तुला बांधून ठेवते. काना म्हणला आई अगं मला बांधणं सोपं आहे का? काना धावतोय बरं का. यशोदा बऱ्यापैकी 55च्या पुढची आहे, तिला धावता येत नाही. ती दमली, हातातली छडी तिनं बाजूला टाकून दिली आणि म्हणाली काना काना मला तुला बांधायचंय रे, बांधायचंय. काना म्हणला मला बांधायचंय का तुला? मग एक दोरी आण आणि बांध म्हणाले. हो का? ती आत गेली, दोरी आणली बरं का. काठी जी टाकली ना, कानाला तेच अपेक्षित होतं बरं का, तिनं अहंकार बाजूला टाकावा. सगळ्यात अवघड आहे बरं का अहंकार बाजूला टाकणं. भले भले मी म्हणणारे असतात ना, ते मी म्हणतात संपून जातात बरं का. भगवंतांना काय आवडत नाही तर भगवंतांना अहंकार अजिबात आवडत नाही. भगवंतांना नम्रता आवडते बरं का, नम्रता आवडते. तिनं दोरी आणली आणि कानाला त्या उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला बरं का. ती 2 बोटं कमीच पडते हो, 2 बोटं कमीच पडतील. दुसरी आणली, तिसरी आणली, चौथी आणली, 25 दोऱ्या बांधल्या एकमेकांना, 2 बोटं कमीच पडते. ती म्हणाली काना अरे ही दोरी पुरतच नाहीये. काना म्हणाला कशी काय पुरेल आई? हा तू मला बांधायला जातीयस पण मी काही असा बांधला जाणार नाही. मग अगं फक्त माझं नाम घे म्हणाले, माझं नाम घे. आणि तिनं काय केलं, तिनं ती दोरी पुन्हा कानाच्या उदराभोवती गुंडाळली बरं का. त्या उखळाच्या पाठीमागे गेली आणि फक्त म्हणाली कृष्ण 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 आणि गाठ बसली बरं का, दोरीला गाठ बसली. खरं तर काना असा बांधला जात नाही बरं का, काना असा बांधला जात नाही. पण आईचं प्रेम आहे ना, आईच्या प्रेमाकरता कान्हा बांधला गेला बरं का. आणि भगवंत कशानं बांधले जातात तर एकमेव गोष्ट आहे, नाही खरचली कबडी दमडी, नाही खरचली कबडी दमडी, नाही बेशिला दाम. काय केलंय तिने? विकत घेतला म्हणाले, विकत घेतला. कशाच्या ताकदीवर विकत घेतला? कशाच्या ताकदीवर विकत घेतला? काय मोजलंय त्याच्याकरता? भगवंतांकरता काय मोजावं लागतं? काय किंमत आहे ना भगवंतांना बांधण्याची, ती ही आहे. काय केलं म्हणाले? नाही खर्चली कबडी दमडी, नाही बेचिला दाम, बाई मी विकत घेतला सा, बाई मी विकत घेतला सा, बाई मी विकत घेतला सा. कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाय तुके जोजियले हरिनाम, विकत घेतला सा, बाई मी विकत घेतला सा, बाई मी विकत घेतला सा. भगवंत ज्या गोष्टीनं बांधला जातो ना, ज्या गोष्टीनं भगवंत विकत घेतायत. तुम्ही म्हणाल भगवंत विकत घ्यायचा म्हणजे काही सौदा आहे का हो? सौदा करायला लागतो? नाही हो. याच्याकरता फक्त एक गोष्ट करावी लागते,
ते म्हणजे अखंड भगवत चिंतन करावं लागतं. आणि आता या गोपींचं अखंड भगवत चिंतन करून झालंय. त्यांच्या आग्रहाकरता दामोदर लीला सुद्धा सांगून झाली बरं का. गोपींच्या आग्रहाकरता. तुला वेळ देणार आहे बरं का बाळा गोष्ट सांगायला. मला कळलंय तुझ्या मनात काय आहे ते. गोपींच्या लीला चालल्या. तेव्हा कान्हा म्हणाला आता आपण करूयात एक काय फक्त मोजून 2 गाणी म्हणूयात बरं का. आणि त्याच्यावरती सगळ्या 2 प्रकारच्या गोपी आहेत बरं का. त्या कुठल्या आहेत त्या सांगतो फक्त. 2 प्रकारच्या गोपींनी यात सहभाग घ्यायचा आहे. एक गोपी आहेत ना ज्या 50च्या आतल्या आहेत त्यांनी याच्यात सहभाग घ्यायचा. आणि दुसऱ्या गोपी आहेत ज्या 50च्या पुढच्या आहेत त्यांनी पण याच्यात सहभाग घ्यायचा. आपण कुठे बसतो ते ठरवा बरं का. काळजी करू नका. तुमचं वय कोणालाही सांगायला लागणार नाहीये. 50च्या आतमध्येच आपण खेळायचं कायम. या 2 गाणी फक्त म्हणू. छान जरा मधल्या खुर्च्या पटकन पुरुष मंडळींच्या आवरा. वा 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 वा. आमच्या गौरी काकू म्हणतात 2 प्रकारच्या गोपी आहेत. एक ज्यांनी हाताला मेहंदी लावली आहे आणि दुसऱ्या म्हणाले ज्यांनी केसाला मेहंदी लावली. राम श्रीराम. फक्त 2 बरं का. पण ते एखाद्या एक टाका. 2 प्रकारच्या दादा या मागे. 2 प्रकारच्या गोपी आहेत म्हणून 2 गाणी. आणि आता जरा लवकर लवकर बरं का. 5 वाजत आले. अच्छा. 5 नाही 5:30 झाले. 5:30 7 वाजत आले का. नाही 5:30 5:30 5:30 5:30 वाजले.